नमस्कार मंडळी, कसं काय बरं आहे ना? आज जरा लेटच झाला उठायला. पटपट आवरून पण घेतले. मग काय माझ्यासोबत चिऊ पण उठली. आजकाल जरा माझ्यासोबतच उठायला लागली ती. अशी गोड गोड गुड मॉर्निंग होते आमची. मग काय जरा विटॅमिन डी देऊया म्हटलं बाळाला, म्हणून किचनमध्ये घेऊन उभारले. रोज सकाळी किचनमध्ये खूप छान असं ऊन येतं. नंतर थोडा वेळ जरा मामासोबत ह्यांची मस्ती चालू होती. मम्मीने सकाळी सकाळीच कपडे धुवायला घेतले आज. तोपर्यंत फ्रेश वगैरे झाले मी. आमच्या डॉगीने माझा हा ब्रश खराब करून टाकला. कितीही लवकर उठलं तरी हिच्या अंगातून काय आळस जात नाही. हे बघा, इथं आमच्या परड्यामध्ये केळीची घड लागलं आहे. अजून 2-3 महिने जातील पिकायला. चिकू पण खूप सारे लागलेत. नारळ पण आहेत. खूप छान वाटतं इथे. आणि सकाळचा व्ह्यू तर खूप भारी वाटतो. फ्रेश होऊन गरम पाणी पिलं. डिलिव्हरीनंतर मला गरम पाणी प्यायची सवय लागली. मम्मी आज मीटिंगला जायची होती. म्हटलं आज भाकरी आणि भाजी करून घ्यावी आपण. पूर्वी काव्याला खेळवत होती. म्हटलं लवकर करून घ्यावे पटकन. खेळून खेळून कंटाळा आला की चिऊ काय खाली राहतच नाही. तिला घेऊन बसावं लागतं. मग ती झोपेल तेव्हाच कामं होतात. तसं काय माझं बाळ खूप शहाणं आहे. जास्त काही त्रास देत नाही. नंतर जेवण वगैरे करून घेतले आणि मग काय थोडा वेळ आराम केला. दुपारचं जास्त काही झोपत नाही काव्या, पण तेवढंच थोडा टाईम झोपते. संध्याकाळी थोडा टाईमपास केला परड्यात. तर हिच्या करामती काही संपतच नाहीत. थोड्या वेळानं मम्मी पण आली होती भाजी वगैरे घेऊन. नंतर जेवण वगैरे केले. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.